नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योतिबा बनसोड तुमचं स्वागत करतो माझ्या जेबी एज्युकेशन एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डेंगू म्हणजे काय। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण मलेरिया म्हणजे काय आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण सीबीसी म्हणजे काय, सीबीसी ब्लड काउंट आणि सीबीसी मध्ये काय असते। सीबीसी मध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट आणि आरबीसीचा काम कोणतं आहे आपल्या शरीरामध्ये याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलवर आपण अपलोड केलेले आहोत। जर तुम्ही जेबी एज्युकेशन एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा। मित्रांनो, जे विद्यार्थी डीएमएलडी किंवा लॅब टेक्निशियनचा कोर्स करत असतील आणि त्यांना जर याची काहीच माहिती नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी आणि गरजेलू विद्यार्थ्यांसाठी बहुत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याकडे घेत असतो। जर तुम्ही तुमच्याकडे कोणी तुमचा मित्र वगैरे जर लॅब टेक्निशियनचा कोर्स करत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राइब करा आणि लाईक करा। आता चला बघू आपण डेंगू म्हणजे काय। डेंगू हा एक व्हायरल आजार आहे। डेंगू काय आहे? डेंगू हा एक व्हायरल आजार आहे, तो जो डेंगू विषाणूमुळे डेंगू होतो, जो डेंगू विषाणूमुळे डेंगू होतो। हा विषाणू एडिस एजिप्टी नावाच्या डासाच्या चावण्यामुळे होतो। डेंगू जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की डेंगू कशामुळे होते तर डेंगू एडिस एजिप्टी नावाच्या डासामुळे, तो चावण्यामुळे होतो। नंतर बघू आपण डेंगू कशामुळे होतो। डेंगू तर एडिस एजिप्टी डासा चावण्यामुळे तर होतो। त्यानंतर आहे डेंगू विषाणू संक्रमित व्यक्तीच्या रक्तात असतो। डेंगू काय असते? डेंगू विषाणू संक्रमित व्यक्तीच्या रक्तात असतो। नंतर आहे जर एडिस डास त्या व्यक्तीला चावतो तर त्या डासाच्या शरीरात विषाणू जातो। काय म्हणत आहे? एडिस एजिप्टी नावाच्या डासाच्या चावण्यामुळे तर आपल्याला होतो, तो व्यक्तीला जेव्हा चावतो त्याच्या शरीरामध्ये विषाणू जातात आणि त्याच्यानंतर त्याला डेंगू हा विषाणू रोग होतो। त्यानंतर तोच डास जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा डेंगू विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतो। काय म्हणते? तोच डास जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा डेंगू विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतो। त्यानंतर बघू आपण डेंगूचे प्रकार। डेंगूचे एकूण 4 प्रकार आहेत। डेंगूचे एकूण 4 प्रकार आहेत, DN1, DN2, DN3 आणि DN4। मित्रांनो, डेंगूचे एकूण आता 4 प्रकार तर आहेत। आता बघू आणखी आपण डेंगू म्हणजे काय। डेंगू हा एक व्हायरल आजार तर आहे, त्यानंतर तो डेंगू विषाणूमुळे तर होतो। नंतर हा विषाणू एडिस एजिप्टी नावाच्या डासामुळे चावण्यामुळे पसरतो। नंतर हा डेंगू कशामुळे होतो? डेंगू विषाणू संक्रमित व्यक्तीच्या रक्तात असतो। त्यानंतर जर एडिस डास त्या व्यक्तीला चावतो तर त्या डासाच्या शरीरात विषाणू जातो। नंतर तोच डास जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा डेंगू विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतो। नंतर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डेंगूचे लक्षणे आणि डेंगू झाला तर तुम्हाला काय करावं लागेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर अशा सीबीसी वगैरे आणि संपूर्ण इन्फॉर्मेशनची जर तुम्हाला टेस्टची जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही 9356554060 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही पीडीएफ बोलू आपल्या व्हॉट्सअपवर मागवू शकता। अशा प्रकारची आपली पीडीएफ आहे। अशा प्रकारची आपली पीडीएफ आहे, बघू शकता। एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीची आपली पीडीएफ आहे बनवलेली। एकदम जबरदस्त मध्ये आपण पीडीएफ बनवलेली आहे। तुम्हाला समजेल अशा पद्धतीची आपली नोटची पीडीएफ आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, इथं मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला पीडीएफ एकदम मोफत पाठवून देईन। आणि जो मित्र तुमच्या लॅब टेक्निशियनचा कोर्स करत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।